एस.टी. स्थानकावरील अस्वच्छता आणि स्वच्छतागृहांच्या दुरावस्थेबाबत प्रवाशांच्या नेहमीच तक्रारी असायच्या. मात्र आता एस.टी. महामंडळाने यावर मोठा निर्णय घेतला आहे. 1 जून 2026 पासून राज्यातील सर्व एस.टी. स्थानकातील स्वच्छतागृहे प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत होणार आहेत. यासाठी प्रवाशांच्या तिकिटावर आकारल्या जाणाऱ्या स्वच्छता अधिभाराचा मोबदला आता प्रत्यक्ष सोयींच्या रूपात मिळणार आहे. एस.टी. स्थानकांसह स्वच्छतागृहांचा दर्जा सुधारण्यासाठी महामंडळाने 15 एप्रिल 2026 पासून स्वच्छता अधिभार लागू केला आहे. यामध्ये प्रत्येक प्रवाशाच्या तिकिटावर ₹2 जादा आकारले जात आहेत. या जमा होणाऱ्या निधीतूनच स्थानकांच्या स्वच्छतेचा खर्च भागवला जाणार आहे. आजवर एस.टी. स्थानकांवरील स्वच्छतागृहे ही स्थानिक कंत्राटदारांमार्फत चालवली जात होती. मात्र अनेक ठिकाणी कंत्राटदार मनमानी शुल्क आकारत असल्याच्या आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी होत्या. आता महामंडळाने हे कंत्राट रद्द केले आहे. सध्या प्रवाशांना एस.टी. स्थानकावरील स्वच्छतागृहे वापरण्यासाठी ₹5 ते ₹10 शुल्क मोजावे लागते. अनेकदा सुट्ट्या पैशांवरून कंत्राटावरील कर्मचारी प्रवाशांचे खटके उडतात. सध्या बहुतेक बस स्थानकांवरील स्वच्छतागृहांचे संचालन पे अँड यूज तत्वावर खासगी कंत्राटदारांकडे आहे. कंत्राटदारांकडून स्वच्छतेचे नियम पाळले जात नसल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसते. प्रति प्रवासी ₹2 स्वच्छता अधिभार स्वीकारला जात आहे. प्रवाशांना स्वस्त दरात आहार मिळावा यासाठी महामंडळाने कॅन्टीन धोरणातही बदल केला आहे. आता बस स्थानकावरील कॅन्टीनमध्ये केवळ ₹30 चहा आणि नाश्ता उपलब्ध करून दिला जाणार आहे. 1 जून 2026 पासून प्रवाशांना कोणत्याही एस.टी. स्थानकावर लघुशंका स्वच्छतेसाठी वेगळे पैसे देण्याची गरज नाही. तिकिटावर आधीच ₹2 अधिभार दिला असल्याने स्वच्छतागृहांचा वापर प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत करण्यात आला आहे. केवळ प्रवासीच नव्हे तर एस.टीचा कणा असलेल्या चालक आणि वाहकांसाठीही महामंडळ सुधारणा करत आहे. चालक वाहकांची विश्रांतीगृहे दुरावस्थेत आहेत. आता त्यांच्यासाठी टीव्ही, वातानुकूलित यंत्रणा, चांगल्या बेडसह अत्याधुनिक विश्रांतीगृहे उभारली जाणार आहेत. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.